आता बातमी तिसऱ्या आघाडी संदर्भातली। आघाडी होण्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव दिल्याचा संभाजीराजे छत्रपतींचा दावा मनोज जरांगेंनी फेटाळून लावला। संभाजीराजे भेटायला आले होते, मात्र तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालेली नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। संभाजीराजे छत्रपती आणि जरांगेंची भूमिका विसंगत असल्यामुळे आघाडी होण्यापूर्वीच बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मनोज जरांगे पाटलांनी भेटले मी आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे की या महाराष्ट्रात इतका अन्याय व्हायला, लोक व्यथित आहेत व्यस्त आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे कुठेतरी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि नुसतं राजकारण हा पायंडा पडत चाललेला आहे, त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा पर्याय। तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव नाही केला आणि चर्चा झाली आणि हे मी त्यावेळी सांगितले, कारण ज्यावेळेस आरक्षणावर चर्चा होती त्यावेळेस राजकीय चर्चा होतीच आणि ते त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलेलं पण आघाडीच्या बाबतचं असं काय नाही। आणि ते पाणी करतायत चांगले, शेतकरी अडचणी प्रचंड लय हालाकीत जीवन जगतो माझा गोरगरीब। आणि हा बघ असे प्रश्न मांडले का, तर बघ ते सरकारी लोक म्हणतात हे अहंकारी।